राग आला हो. काय राग आला तुला? आमच्या नवरा बायकोचं पाण्यात लागलं काय सांगावं तुम्हाला. काय झालं तुला? नको असं. भाऊ मी का हसतो. नवरा बायकोचं पाणी झालं मला बरं वाटत नाही. बरोबर आहे भाऊ. तू बायकोच्या पोटाचे का? ए अरे तुला आईने जन्म दिला, तू बायकोचे गुणगान गातोय तुला काय माहितीये. काय? अरे हा आई माऊली फजिती फजिती पावली. अरे बायको मावली तिना दुनिया लावली. हा बरोबर काय बोलली नाही लागलं. ए भाऊ हा हे का त्याला गुरु करून घेतो का तू? हा गुरु देवट्या बापाला मांडीवर घेतो का? किती एकर वावर आहे त्याला. आणि त्याचा काय फायदा तू पण? अरे तुला लागत वावर काय सांगा बाई. हा. आमच्या नवरा बायकोचं भांडण दुखलं. वेर. भांडण असं तसं नाही. हा माई बायको मला बोलायला लागली मी माय बायकोला बोलायला लागलो. वेर. माई बायको मला हाणायला लागली मी माय बायकोला हाणायला लागलो. रागाच्या भरात कोण कोणला हानीत काय सांगते तू. हा आहे का नाही. हा काय सांगावाय रागावायचा ग. रागावायचं ग. मला लय राग आला. तुला अरे त्या औषधावर उचलतं ना. तुला तुला काय राग येतो बरं. इतका राग आला मला. बघू ना, त्या पत्राचं काम उचलतो का? एवढा राग नाही आला. काय सांगा बाई. हा. एवढा राग आला. त्या रागाच्या भरामध्ये बायको कांद्याच्या पातीनं हाणली आणि गावाच्या वंबीला बांधली. भाऊ कांद्याच्या पत्तीनं आणली, गावाची उमेला बांधली. लय आपल्याला राग सहन नाही बस. लय वर उठली असती. तेच पाहायला गेलो. वेर. सकाळी 8:30 वाजताच मालकाचा फोन. काय? म्हणजे थोडं लवकर या, लवकर कोटवा भरा, लवकर जागरण मोडा, लवकर जा म्हणे तुम्ही. हाय त्याच जागेवर बसले. आहे ना. हाय त्याच जागेवर आहे. झोपतच हो तुम्ही. मग तेच ना मग. काय? लवकर आणि जर उशिरा नाही. खरोखर जर हाणलं तर खरंच भाकर भेटेल 8-15 दिवस. आणि मग तुला हाय तसं चालू चालू जावं लागेल. बाई हा काय सांगावं तुम्हाला. हा असं काय झालं बघ. असं झालं. हा अरे ह्या जेव्हा लागते जोडीनं पूजा. बाई मग तेव्हा सांगायचं ना. काय? चला नवऱ्या बाईना नवरदेवाला उचलून घ्यायचं आणि मंडप मध्ये आणायचं. हा चला नवऱ्या बाई टापून नवरदेवाला उचलून घ्या. हाय तेवढ्या जोड्या झाला. 4-5 जावई. आता जावायचा पुढच्या महिन्यातले मोठेपण आहे. काय आता. धोंडा हा जावायला धोंडा आहे. वरला धोंडा, वाळ्या धोंडा.